कडे जात आहे। आपण पाहतोय शेवटचा सामना टॉप टूट संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद 11 श्रीवर्धन तर दुसऱ्या बाजूला मैदाना सॉरी बासिल अरफा 11 मसला यांच्यामध्ये खरोखर आपण पाहतोय हे दोन तालुके आता क्रिकेटच्या पटलावर एक दुसऱ्यासोबत भिडणार आहेत। जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शुभम दाखल झालेले आहेत, रिहान राजपूरकर दाखल झालेले आहेत आघाडीला, सॉरी रिहान दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये। दोघांचं युद्ध, मगाशी रिहानची बॅटिंग पाहिली, आज ते घरच्या रस्त्याला गेलेले आहेत, परंतु तिकडे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असेल। नदीम दायरेकर पहिला फ्री हिटचा बॉल घेऊन येतील। यावेळेला पहिलाच बॉल वळून मारलाय, तिकडे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर मोठी सजा जरूर दिलेली आहे। एक मोठा फटका आलाय, फ्री हिटचा बॉल चुकीचा टाकला गेला, शरीरालगत पाहतोय आपण टाकला गेला आणि तिकडनं टान्स बनवला आणि लॉंग लेगच्या वरून चेंडू टोळवला गेला। 4 धावांनी सुरुवात बॉल द्या जरूर झालेली आहे। मोहम्मद 11 श्रीवर्धन आपण पाहतोय दोन्ही सामने यांना बॅटिंग खूप कमी करावी लागली। पहिल्या सामन्यामध्ये यांनी टार्गेट कमी ठेवलं, दुसऱ्या सामन्यामध्ये यांच्याकडे टार्गेट कमी आलं, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये मसला संघ आहे, यांच्याकडे चांगली स्ट्रेंथ आहे। मग आपण पाहतोय नदीम दायरेकर असतील, यांच्याकडे चांगली बॅटिंग स्ट्रेंथ आहे आणि यांना जर थांबवायचं असेल तर तुम्हाला आता एक आश्वासक किंबहुना मोठी धावसंख्या रचावी लागेल। क्रिकेटचा खेळ, हा खेळ आज मात्र जुई गावात आपण आलेलो पाहायला आणि इकडनं या जुई गावाचं बहारदार नियोजन सुद्धा पाहतोय। सर्वांचं हार्दिक स्वागत जरूर आहे आणि आज शेवटचा या रात्रीतला सामना जरूर आहे, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथून जो संघ पुढे जाईल तो सुपर 4 मध्ये जाईल, म्हणजे काय तर सेमीफायनल मध्ये जाईल, म्हणजे काय तर एका चषकाचा दावेदार होईल, म्हणजे काय 15,000चा कमीत कमी नक्कीच दावेदार होईल। या सगळ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष येतोय, म्हणजे काय आणखीन सांगायचं झालं तर तुमच्या आजच्या रात्रीची मेहनत आज कामाला येणार आहे। जिथे नदीम स्ट्राइक एंडला शुभम आहे, 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि तिकडनं आपण पाहतोय श्रीवर्धन संघाची सुरुवात इथे मात्र झालेली आहे। पहिल्याच बॉलवर यावेळेला उलटा पुलटा मारण्याचा प्रयत्न आणि इकडे आपण पाहतोय हलकासा अपील सुद्धा पंचांच्या वर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। नदीम दायरेकर खूप सारं क्रिकेट यांनी सुद्धा आपण पाहतोय मसला संघासाठी खेळलेला आहे, किंबहुना दक्षिण रायगडचा विचार केला तर महाडचं क्रिकेट योगेश पेंडकरच्या अवतीभोवती फिरतं आणि मसल्याचं क्रिकेट पाहिलं गेलं तर नक्कीच नदीम दायरेकर यांच्या अवतीभोवती फिरतं। प्रत्येक तालुक्यातनं असे काही खेळाडू असतील एक दोन ज्यांच्या माध्यमातून हे क्रिकेट त्या तालुक्याचं फिरतं, त्यापैकी नदीम दायरेकर आहेत। याही वेळेला पंच थोडेसे उशिरा, पाहूया काय निर्णय देत आहेत आणि तिकडनं मात्र सर वाईड आहे का, यस वाईड बॉल, वाईट बॉल आलाय। याही वेळेला थोडंसं उशिरा काय होईना पण वाईट बॉल आलाय धापलकावर। आपण पाहिलं गेलं तर 5 धावा विदाउट लॉसमध्ये सध्याच्या घडीला नदीम दायरेकर यांची नक्कीच बॅटिंग आपण गोलंदाजी एन्जॉय करतोय पुढच्या बॉलसाठी। या वेळेला इथे इथे काय घडते, अपील जोराचा आहे आणि त्या अपीलाला मात्र उचलून धरलंय पंचांच्या माध्यमातून, बोट आकाशा आलंय आणि तिकडनं मात्र विकेटचं पतन झालंय। विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। सरांना सांगा, सरांचा कॉल आला तर आम्ही त्या गोष्टीकडे जाऊ शकतो, कारण सर्व अधिकार पंचांना आहेत। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मस्त संघाकडनं पहिली गोलंदाजी वापरली जाते आणि तिकडे मात्र एक सफल होऊन मिडल स्टंपला आले आणि तिकडनं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला। मैदानाच्या आतमध्ये LBWच्या स्वरूपात गडी सुद्धा बाद झालेले आहेत, जिथे आपण पाहतोय
आलेला आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहेत. सर डॉन ब्रॅडमन, क्रिकेटचे एक मोठे नक्कीच सर ही पदवी त्यांना पहिल्यांदा दिली गेली. त्यांचं एक सुंदर वाक्य आहे, क्रिकेटच्या मैदानातील सर्वात शापित व्यक्ती कोण असतील तर सर डॉन ब्रॅडमन म्हणतात की हे पंच आहेत, त्यांच्याकडे कोणीही चांगल्या नजरेने पाहत नाही. आऊट दिला तर समोरचा संघ, नाही आऊट दिला तर समोरचा संघ. म्हणजे काय, क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर या व्यक्तीला नेहमी टीका आणि टिप्पणीला सामोरं जावं लागतं. परंतु याच व्यक्तीचं खूप चांगलं काम असतं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे अरबाज दाखल झालेले आहेत. पुढच्या बॉलसाठी नदीम दायरेकर ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात, 1 विकेट महत्वपूर्ण त्यांनी अर्जित केली गेली. यावेळेला खोला टाकलाय, तिकडे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल, 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. पाहतोय ह्या धावा येणं खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा एक महत्वपूर्ण सामन्यात जास्तीच्या येणं गरजेचं आहे. यावेळेला फुल टॉस होता, उजव्या यष्टीवर जास्तीचं मोठं आक्रमण झालं नाही, 30 यार्ड सर्कलमध्ये अडवलं गेलं. तितकेच तेच तर्रार मोठी फेकी सुद्धा केली गेली, परंतु एक आपण पाहतोय अरबाजला एक सिंगल आली, एक सिंगलने धावफलक 10 वर जाऊन पोहोचलेला आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे मसल्याच्या माध्यमातून, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचा एक बॉल आता या शेवटच्या पॉवर प्लेचा आहे. जे पॉवर प्ले आजच्या पहिल्या सत्रातील असेल, जे नदीम दायरेकरच्या माध्यमातून हाताळलं जातं आहे. आणि हो, तिकडे आपण पाहतोय अरबाज आतापर्यंत 2 चेंडूवर 5 धावांवर खेळत आहेत. तर इकडे रेहान यांना आपलं अकाउंट खोलायचं आहे, परंतु यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. सातत्यपूर्ण डावखुरे आहेत आणि डाव्या हाताचे बॅट्समन जास्तीचे घातक असतात. किंबहुना गोलंदाजाची लय किंबहुना दिशा बिघडवण्याचं काम. एकच बॉल आहे, शेवटचा बॉल येणं बाकी असताना सातत्यपूर्ण दिशा डिस्टर्ब करण्याचं काम इथे मात्र जरूर हे डावखुरे बॅटर करतायत. परंतु इकडे मोठा फटका आला नाही. जसा फटका आला तिकडे मात्र आपण पाहतोय एसटीच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. बघता बघता एक सिंगल अर्जित केली गेली. एक सिंगलने धावफलक आपण पाहतोय 11 धावा धावफलकावर जरूर आलेल्या आहेत. एक गड्याच्या बदल्यात आपण पाहतोय 1 षटकामध्ये 11 धावा जरूर झालेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना मोहम्मद 11 श्रीवर्धन संघाच्या, जिथे आपण पाहतोय एक गडी बाद LBWच्या स्वरूपात जरूर झालेला आहे. आणि आता थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये जरूर रंगलेली आहे, जिथे आपण पाहतोय हे षटक क्रमांक कोणाला द्यायचं, मसल्याच्या माध्यमातून ही चर्चा जरूर सुनावली जाईल. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मोठी लढत आहे. इथून जिंकलेला संघ सेमीफायनलमध्ये जरूर जाईल. आणि हो, आजपर्यंत आपण या स्पर्धेचा विचार केला तर 2 संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाले, ज्यामध्ये लाला 11 आपण पाहतोय चांडवे संघ पहिल्या रात्रीमध्ये गेलेला आहे. तर काल अर्सलन पल्लवकर यांचा सोहेबभाई पाचकर मित्रमंडळ महाड हा संघ पुढे गेलेला आहे. परंतु आज तिसऱ्या रजनीमधना कोण जाणार. आणि हो, प्रेक्षकांना उद्याच्या रजनीची सुद्धा नक्कीच प्रतीक्षा आहे, कारण उद्या याच मैदानावर गाव टू गाव आणि ऑल इंडिया आयकॉन 2 खेळाडू आपल्या संघात नक्कीच घेण्याची मुभा आयोजकांनी दिलेली आहे. म्हणजे काय, उद्या आणखीन एक जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा उंचीवर सुद्धा जाणार आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय इमाद सरांनी मगाशी संभाव्य खेळाडू या स्पर्धेमध्ये आयकॉनच्या भूमिकेत कोण असतील हे जरूर सांगितलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सुद्धा चर्चा रंगलेली आहे. कोणी उद्याची फर्स्ट शिफ्ट घेतली, कोणी उद्याची सुट्टी टाकली, किंबहुना कोणी उद्यासाठी हा वेळ राखून ठेवलेला आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर जिशान दाखल झालेले आहेत. षटक क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मसला संघाचे एक भरवशाचे गोलंदाज, सातत्यपूर्ण लेंथ आणि लाईनवर. आणि हो, वेग हा त्यांची जमेची बाजू आहे. दिशान यांचा पहिलाच बॉल उडवलाय आणि हो, तिकडे पाठवलाय डगआउटच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये रिहानच्या बॅट मधून आलाय एक ब्लास्ट.
धन्यवाद. यासाठी नक्कीच गरजेच्या गोष्टी आहेत. मोठे फटके एक्झिक्यूट केले जावेत आणि तिकडनं मात्र श्रीवर्धन संघासाठी 11 धावा धापलकावर जोर लागलेले आहेत. 15 धावा धापल 16 धावा धापलकावर काय 17. ओके ओके, जरा आमची गडबड अपडेट करताना दोघांची झाली. काही नाही, चुकीची दुरुस्ती होईल कारण पटकन एक चेंडू पडला आणि माझ्यात आणि ऑपरेटरमध्ये थोडीशी गलतफहमी दूर करतो तुमची. कारण धावफलकावर 18 धावा धावफलकावर आमच्या चुक्या तुम्ही पोटात घेता आणि म्हणूनच आमच्यासारख्यांना संधी देता. हे तुम्ही मोठे मनाचे आहात, परंतु तुमच्याकडे चुका जास्त काळ राहू नये. मैदानाच्या आतमध्ये वया पुढचा बॉल फ्री हिट आहे. जरूर फ्री हिटच्या बॉलवर आता रेहान कशा प्रकारे कामगिरी करतील यावेळेला. हो 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 हो, बॅटची टो लागली, झेल पकडला गेला, परंतु त्याही पलीकडे या फ्री हिटच्या अनोख्या आणि चमत्कारा नियमापुढे इथे कोणाचं चालत नाही. कारण इथे बॅटरमध्ये अशा क्षणी वाचला जातो. मैदानाच्या आतमध्ये तेच घडले. जियान आहेत तिकडे मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत आहेत. एक नो बॉल आल्यानंतर एक चांगला डॉट बॉल मार्गस्थ केला. 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला बॅटच्या खोलात टाकलेला चेंडू, तिकडे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि हो तिकडनं चांगली फेकी केली गेली. रियांच्या माध्यमातून एक धाव मार्गस्थ केली मैदानाच्या आतमध्ये. 19वर 1 सध्याची परिस्थिती आहे. या धावा वाढणं गरजेचं आहे. एका दोन मोठे फटके ऊर्जा देतील आणि हो जे श्रीवर्धन संघाच्या गोटामध्ये गोलंदाज आहेत ते मात्र थोडीशी निश्वास सोडतील. कारण येणाऱ्या काळात छोट्या धावसंख्या रचण्यासाठी मोठं कसब त्यांना लावायचं आहे आणि अशा वेळेला मनोमन गोलंदाज काय म्हणतात की हो आमचे बॅटर चालावे. परंतु या घटना जशा तुमच्याकडे आहेत तर हो समोरचे सुद्धा म्हणत असतील की कमीची धावसंख्या येवो आणि सध्याच्या घडीला तेच घडते. 19 धावा 1 गड्याच्या बदल्यात पुढचा बॉल. यावेळेला खोलात टाकलाय, तिकडनं मात्र हलकासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तिकडनं मात्र बघता बघता एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालेलं आहेत. याही 2 धावेने धावफलक पुढे जाईल. तब्बल 21वर जाऊन पोहोचलेलं आहे, जिथे जिशान यांचं षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू फेस केले, ज्यामध्ये एक नो बॉल सुद्धा आहे. एक मोठा फटका आलाय आणि हो आतापर्यंत याही गोलंदाजाने या आतापर्यंतच्या प्रवासात 10 धावा खर्च सुद्धा केलेले आहेत. पुढचा बॉल अरबाजियांना. इथे मात्र मोठा हवाई सफर टोळा लावलाय आणि तोही अफलातून. पंचांचा इशारा येतोय. यस इट इज 6. यस डीजे. थोडेसे कमी पडले. तदनंतर याही फलंदाजाने आपण पाहतोय संघाचा डाव आपल्या हातात घेतला. रियान आणि अरबाज काय बॅटिंग करत आहेत. 27 वर नेऊन ठेवले. टोटल चॅलेंज पर्यंत जायचं, टोटल बलस्थानी न्यायचं, हे सध्याच्या घडीला हे 2 बॅटर काम करत आहेत. 27 धावा 1 गड्याच्या बदल्यात पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा खोलात, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. फुटबॉल स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न. क्रिकेटच्या या मैदानामध्ये तुमचा फुटबॉल कामाला येणार नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू फरार होतोय 4-4-4-4 चौकारासाठी. जिथे आपण पाहतोय 2 षटकामध्ये 31 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. MJ सर हे 2 बॅटर एकामेकाला काय सांगत असतील जर आपण त्यांच्याकडे मायक्रोफोन दिला तर. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना तो मिले मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे हे तो गलत बात है. कोशिश करावी लागेल आणि हो ही कोशिश आता रंग लाते. कोशिश त्यांची कामाला येते. मैदानाच्या आतमध्ये 31 धावा 2 षटकामध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिथे आपण पाहतोय मसला संघ आता तिसरा पर्याय या मैदानाच्या आतमध्ये वापरणार आहे. या तिसऱ्या पर्यायाकडे आता आशेने पाहत आहे. कारण बराच काळ झाला, इंटरव्हल झालाय
आता शेवटाकडे आपण चाललोय आणि तिथे विकेट येणं आता बसला संघासाठी लाजमी असणार आहे. ती विकेट येईल का आणि ते घेतील का आणि घेण्यासाठी पर्याय क्रमांक 3 वापरला जातोय. इब्राहिम यांना प्राचारण करण्यात आलेलं आहे आणि अशाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये रिहान तिकडे आहेत. 5 चेंडूमध्ये 7 धावांवर खेळत आहेत, तर पुढच्या 5 बॉलमध्ये आपण पाहतो अरबाजने सुद्धा 17 धावांची दावेदारी सिद्ध केलेली आहे. 31 गड्यांच्या मोबदल्यात इब्राहिम पुढच्या बॉलसाठी या वेळेला हो 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 हा चेंडू जाईल डायरेक्ट बोटीत, जिथे नदीत बोट आहे. षटकार. काय अफलातून क्रिकेट खेळलं जाते आणि या क्रिकेटचा आनंद आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा घेत आहेत. आपण पाहतोय प्रेक्षक मात्र या षटकारावर मंत्रमुग्ध झाले. कोण शिट्टी वाजवते, कोण नाच करतोय, कोण डान्स करतोय. अफलातून कामगिरी. 37 धावा धावपलकावर. इथून विचार केला तर आपण पाहतोय रेल्वे ट्रॅकवर आलेले आहे. आता तिन्ही मात्र टॉप गिअर टाकायचा आहे आणि सुसाट वेगाने इथून मात्र श्रीवर्धनला पुढे न्यायचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मसलावाळे सुद्धा आहेत, त्यांना या ट्रेनला ब्रेक लावण्याचं काम करणं गरजेचं आहे. इब्राहिम करतील का ते काम या वेळेला? हो 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 हा डायरेक्ट श्रीवर्धनला पाठवलाय चेंडू. जाणायला आयोजक, कारण तुम्हाला मोठं काम आम्ही सुद्धा लावू शकतोय. रिहानच्या बॅट मधून आलाय मोठा ब्लास्ट. आतमध्ये काय अप्रतिम बॅटिंग होत आहे आणि या धावांची लयलूट सध्याच्या घडीला सुखकर करत आहे श्रीवर्धन संघासाठी. जिथे आपण पाहतोय इब्राहिमवर लगातारच्या 2 चेंडूवर मोठे आक्रमण केले गेले आणि या आक्रमणावर स्वार होऊन सध्याच्या घडीला हे रिहान बॅटिंग करत आहेत. काय अप्रतिम. 43 धावा धावपलकावर. पुढचा बॉल खोलात टाकलाय, फॉलो थ्रू मध्ये अडवण्यात अपयशी झाले आणि तिकडनं मात्र इब्राहिमच्या चेंडू मागे मार्गस्थ होतोय आणि रिहानने मात्र एक सिंगल आले. स्वतःला 20 वर नेऊन ठेवलेला आहे, तर हो संघाला मात्र 44 वर नेऊन ठेवलेला आहे. 2.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे, जिथे असं वाटत होतं की आपण पाहतोय मोहम्मद 11 श्रीवर्धन संघ कमीची धावसंख्या अर्जित करतोय का. परंतु अशाच वेळेला आपण पाहतोय एखाद्या अंधारात एक छोटासा दिवा लावावा आणि अंधार कपकन गायब व्हावं, असं रिहानची बॅटिंग आपण पाहिली, अरबाजची बॅटिंग पाहिली आणि मैदानाच्या आतमध्ये आज मात्र लख प्रकाश पडलाय. आता मात्र इब्राहिम कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात याही गोलंदाजाने. यावेळेला वेगावर स्वार होऊन उजव्या एष्टीच्या ऑफ स्टंपच्या बाहेर पंच सर आमच्याकडे वळतायत आणि इथून वाईट बॉलची एक खूण होते. वाईट बॉलने धावपलक पुढे जाईल. आपण पाहतोय या अवांतर धावेने धावपलक 25 वर जाऊन पोहोचलेला आहे. महत्वपूर्ण लढत आहे या स्पर्धेची. 2026 नाईट टुर्नामेंटची ही 3री क्वार्टर फायनलचा मुकाबला आहे आणि कोण जिंकणार हे प्रश्न तुम्हाला आहेत. परंतु समोरच्या दिशेने इथे मात्र खूप 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 उंच होता आणि या उंची दिलेल्या चेंडूला हवेत पकडला गेला. मैदानाच्या आतमध्ये अरबाजची खेळी इथे मात्र डगआउटच्या दिशेने जाते. विकेटचं पतन. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 17 धावांवर अरबाज बाद झाले, परंतु त्यांची एक्झिट सुद्धा टाळ्या देणारी आहे, कारण वेळेवर कामाला आले आणि हो वेळेवर धावा सुद्धा आलेल्या आहेत. आपण पाहतोय 2 गडी बाद मोहम्मद 11 श्रीवर्धनच्या झालेल्या आहेत. तिकडे मात्र आपण पाहतोय इकडे 45 धावा सुद्धा आलेल्या आहेत धावपलकावर. 2.4 षटकांचा खेळ. इब्राहिम इकडे मात्र आपण पाहतोय विकेट प्राप्त करतायत, परंतु आतापर्यंत 14 धावा खर्च करतायत. अजून 2 बॉल
इब्राहिम यांना मार्गस्थ करायचे आहे. जुई शबाब नाईट टुर्नामेंट तब्बल 1,20,000 धनराशी असलेली क्रीडा स्पर्धा, हे कॅश प्राईज, त्याही पेक्षा क्रिकेटचा अद्भुत खेळ. आणि उद्याची रात्र तुम्हाला अजून पाहायची आहे. उद्या लेट नाईटला हे जरूर कळेल की हो, या 3-4 रात्रीची मेहनत कोणाची रंगात आलेली आहे. 2026च्या पूर्ण हंगामाला शेवट करताना या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होणार. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शोहेब दाखल झालेले आहेत. पुढच्या बॉलसाठी इब्राहिम यांच्या खोलात टाकलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरने चेंडू टोलवलाय, क्षेत्ररक्षक येतील तिकडनं, एक सिंगल घेतली, बघता बघता दुसरीचा प्रयत्न झाला आणि इकडे पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. परंतु पंच व्यस्त आहेत एष्ट्या उभ्या करण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये ज्या रनची मागणी होती तिथे पूर्तता नक्कीच दोन्ही बॅट्समनने केलेली आहे. याही 2 धावा लिहिल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक पुढे सुद्धा जाईल. परंतु थांबूया, कारण टीव्ही अंपायरकडे जाण्याची वेळ आलेली आहे. कशासाठी सर? रनआउटसाठी ना? यस, एक तर धाव आलेली आहे. आता दुसऱ्या धावेची प्रतीक्षा असेल. जसे टीव्ही अंपायर येतील ती धाव ऑन की ती धाव मागे घेतली जाईल. तर टीव्ही अंपायर कळवत आहेत OUT, आउट. सेहेचाळीस धावा, एकच सिंगल घेतली जाईल आणि आपण पाहतोय रिहान बाद झाले 20 धावांवर वैयक्तिक. 46 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.5 षटकांचा खेळ. म्हणजे या इब्राहिम यांना शेवटचा बॉल टाकायचा आहे. जिथे आपण पाहतोय 15 धावा त्यांच्याकडून आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. ऑन स्क्रीनवर आपण नदीम यांना सुद्धा पाहतोय. आता मात्र थोडंसं टेन्शन मसला संघाचं वाढलेलं आहे, कारण महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग हे करणं ही चांगली घटना मानली जाते. किंबहुना टार्गेट आल्यानंतर तो पाठलाग करणं खूप कठीण असतं. आणि मोठमोठे कर्णधार आपण पाहिलं गेलं तर शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा जास्तीचा निर्णय घेतला जातो. परंतु मैदानाच्या आतमध्ये याही नक्की सामन्याकडे तुमचं आमचं लक्ष असेल. नवीन बॅटर मैदानात सरफराज दाखल झालेले आहेत. आपण पाहूया सरफराजची बॅटिंग पुढच्या वेळी काय बहरते का, किंबहुना आपण पाहतोय मोहम्मद 11 श्रीवर्धनसाठी काय रंग लागते का. यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, पॉईंटला जाईल तिकडे डीपला. आणि हो, तिकडे आपण पाहतोय एक सिंगल, आपण सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक 3 संपण्याची घोषणा. या 3 षटकाअंती 3 गाड्यांच्या मोबदल्यात 47 धावा. शेवटचे 6 बॉल येणं बाकी आहे. जुई शबाबचं बहारदार नियोजन. तब्बल आपण पाहिले गेलं तर 4 रजनी ही क्रीडा स्पर्धा चालणार आहे आणि 4 रजनीमध्ये आम्हाला या जबरदस्त क्रिकेटचा अद्भुत नजारा आम्हाला जरूर पाहायचा आहे. आपण या मधल्या काळात नक्कीच आपण पाहतोय या स्क्रीनवर, मेगा स्क्रीनवर प्रेक्षकांना सुद्धा पाहतोय. प्रेक्षक नक्कीच या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रत्येकाला आज जुई शबाबचं हे आयोजन पाहायचं आहे, क्रिकेटचा खेळ पाहायचा आहे. आणि जशी जागा भेटेल आपापले मित्र पकडून, आपापला ग्रुप पकडून, किंबहुना कोणच नसलं तर आपल्या हातातला मोबाईल पकडून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आयुष्यात सगळ्यांच्या जवळचा कोण झाला आहे MJ सर? तर मोबाईल झालेला आहे. रात्री झोपताना त्याची साथ सोडतो आणि हो, सकाळी उठल्यानंतर त्याची साथ पकडतो. आणि मोबाईल हे गॅजेटच जबरदस्त आहे. ज्या गॅजेटची एक वेगळी कहाणी आहे. परंतु सामना महत्त्वाचा आहे MJ सर. परंतु क्रिकेटने काय केलेलं आहे? क्रिकेटने तुमच्या हातातले वॉच घालवला, बॅटरी घालवली, रेडिओ घालवला, कॅमेरा घालवला, हे सगळं घालवलं या मोबाईलने. परंतु या मोबाईलने तुमच्या मधलं क्रिकेटचं प्रेम नाही घालवलं. कारण अजूनसुद्धा हे तरुण, हे युवक या खेळासाठी मैदानात येतात, सराव करतात, आपला सर्वांग सुंदर व्यायामसुद्धा करतात आणि आपल्या पसंतीचा नक्कीच क्रिकेटसुद्धा खेळतात. कारण क्रिकेट जरी तुम्ही मोबाईलमध्ये खेळला गेला असाल तरी तुम्हाला प्रत्यक्ष खेळण्यासाठी मैदानातच यावं लागतं. बरंचसं काही गोष्टी मागे पडल्यात या क्रिकेटने, या मोबाईलने. परंतु त्याही पलीकडे तुमच्या आमच्यातलं क्रिकेटचा खेळ अजूनसुद्धा जागा आहे. जाऊया धावफलकाकडे. शेवटचा
एक षटक बाकी असताना 47 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात मोहम्मद 11 श्रीवर्धनच्या, जिथे आपण पाहतोय शोहेब आहे तिकडे. यावेळेला डाव्या एसटीच्या बाहेर टाकला चेंडू, परंतु पंच सर आमच्याकडे वळतायत. अवांतर धावेची खूण मैदानाच्या आतमध्ये जरूर होते. एकेरी धावेने धापलक आपण पाहतोय 48. इथे मात्र आपण पाहतोय 48 धावा इर्शाद दायरेकर दाखल झालेले आहेत. आणि मसला संघाचा विचार केला तर नदीम असतील, इर्शाद असतील, किंबहुना आणखीन त्याचे 2-3 बंधू आहेत दायरेकर बंधू, ज्यांनी मसला तालुक्याचं क्रिकेट खूप उंचीवर नेलेलं आहे. सध्याच्या घडीला इर्शाद आणि नदीमच आपल्याला खेळतायत, परंतु मागील क्रिकेट एम जे सर तुम्ही 4-5 वर्षाचं 5-6 वर्षाचं पाहिलं असेल तर या 2 बंधूंमध्ये अजून 3 बंधू ॲड होते आणि अख्ख्या मसला तालुक्याचं ह्या इर्शाद बंधूने खेळ जबरदस्त पुढे नेलेला आहे. परंतु आपण पाहतोय इर्शाद दायरेकर आले आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला सर काय डॉट आहे का? यस, डॉट बॉल. कारण आम्ही सुद्धा अपडेट करायला थांबलो होतो. जोपर्यंत पंच निर्णय जात नाही तोपर्यंत तुमच्या कमेंट्स आम्ही ग्राह्य धरल्या जाणार नाही. इर्शाद दायरेकर यांचा डॉट बॉल आलाय आणि पुढच्या बॉलसाठी जाऊया. मैदानाच्या आतमध्ये चुकीचा बॉल, त्याला मोठा अंजाम, पुल केलाय आणि पॉवरफुल सुद्धा केलाय. नो प्लस षटकार येतोय. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा वार. आपण पाहतोय सोहेब हे मात्र शेवटच्या क्षणाला स्वतःला सिद्ध करतायत. मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका आलाय. धावांची टोटल मात्र आता थोडीशी का होईना जबरदस्त चॅलेंजिंग झालेली आहे. 55 धावा धापलकावर जरूर लागलेल्या आहेत. सोहेब काय अप्रतिम फटका खेळला गेला. नो बॉल होता, त्यामुळे नक्कीच एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असणार आहे. त्यामुळे नक्कीच फ्री हिटचा बॉल पुढचा जरूर असेल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मसला संघ. काय अफलातून क्रिकेट चाललेलं आहे. जुई शबाबचं आयोजन आणि आपण पाहतोय इर्शाद दायरेकर यांचं शेवटचं षटक मार्गस्थ होते. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 3 वेळा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यामध्ये एक वाईड आला, एक नो आला आणि एक डॉट बॉल सुद्धा आला. म्हणजे एका चेंडूसाठी तब्बल मैदानाच्या आतमध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्या. पुढचा बॉल इर्शाद यांचा. यावेळेला खोलात टाकलाय, टो क्रशर यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु आज इर्शाद दायरेकरच्या पाठीशी नशीब नाही का असाच प्रश्न आम्हाला सुद्धा पडलाय. कारण तिकडे चेंडू चांगला पडला होता, यष्टीरक्षक चुकी करतायत आणि चेंडू मार्गस्थ होते सीमारेखा. आपण पाहतोय फ्री हिटच्या बॉलवर चौकार आलाय, परंतु सोहेब तिकडे दमखम दाखवू शकले नाही. यॉर्क चांगला झाला होता, परंतु क्षेत्ररक्षण चुकीचं झालं मैदानाच्या आतमध्ये. याही चार धावा आल्यानंतर धावफलक पुढे जाईल 59 धावा धावफलकावर, जिथे आपण पाहतोय 3.2 षटकांचा खेळ. इथून 4 बॉल येणं शेष असताना मैदानाच्या आतमध्ये सोहेब आपण पाहतोय 12 धावांवर खेळत आहे. तर सरफराज अजून सुद्धा आपल्या बॅटने अकाउंट खोलू शकले नाही. एका बाजूला मोहम्मद 11 श्रीवर्धन असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला तगडा ताकदवान संघ मसला असणार आहे. 2 तालुक्याचं सर्वोत्तम क्रिकेट तुम्हाला आम्हाला या नक्कीच सामन्यामध्ये पाहायचं आहे. इर्शाद पुढच्या बॉलसाठी. या वेळेला काय अफलातून फटका, प्रॉपर टायमिंग, जास्तीचा प्रहार नव्हता आणि इर्शाद दायरेकरचा जेवढा वेग होता तेवढा वेग आत्मसात केला. मैदानाच्या बाहेर चेंडू फेकून सुद्धा दिलाय.
धन्यवाद डीजे. आपण पाहतोय आज शोएब मात्र लाजबाब बॅटिंग करत आहेत. षटकार आलाय, धावा जास्तीच्या आल्यात आणि या 6 धावेनी धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये पुढच्या बॉलसाठी जाऊया. या वेळेला बॅटची कडा आणि तिकडनं मात्र आपण पाहतोय चेंडू गली क्षेत्रामधनं ट्रॅव्हल होईल. आणखीन एक धावांची लय लूट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय कशा प्रकारची घटना घडली. बॅटची कडा घेतली स्लिप आणि आपण पाहतोय गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिकडे कुठलंही प्रोटेक्शन नव्हतं. धावफलकावर धावा मात्र आपण पाहतोय याही 4 धावांनी पुढे जाईल. तब्बल 69 धावा धावा आकार घेतलाय. चॅलेंजिंग टोटल आले. अडचणीत येईल येणाऱ्या काळात नदीम दायरेकरचा बसला संघ. पुढचा बॉल या वेळेला आता मात्र प्रेमात पडलाय हा चेंडू. आपण पाहतोय साहेब यांच्या पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. तब्बल 4 चौकारासाठी. नाही, तुमचं नशीब लक स्टार हे सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण मराठीत म्हणतो ना, लात मारेल तिथे पाणी काढीन, असं खेळ चाललाय सध्याच्या घडीला सोहेब यांचं. पुढच्या बॉलवर मात्र आपण पाहतोय इर्शादने कल्पकता दाखवली आणि तिकडनं मात्र या शेवटच्या बॉलला अंजाम देताना आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. परंतु इर्शाद दायरेकर खूप महागडे ठरले. तब्बल मैदानाच्या आतमध्ये 26 धावा या शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. जिथे आपण पाहतोय 24 चेंडूमध्ये येणाऱ्या काळात 74ची गरज असणार आहे नदीम दायरेकर यांच्या मसला संघाला. काय घडणार काय बिघडणार याही गोष्टीकडे तुमचं आमचं लक्ष असेल, कारण महत्त्वपूर्ण लढत आहे. आणि या लढतीमध्ये आपण पाहतोय या सगळ्या आजच्या नाईटचं आजच्या रजनीचं खूप भविष्य आहे. कोण जाणार पुढच्या सामन्यामध्ये सेमीफायनलमध्ये या सगळ्याकडे तुमचं आमचं लक्ष असेल. मी आज इथे थांबतो. उद्या तुमच्या भेटीला जरूर येईन. परंतु खूप प्रेम दिलं आज. पुढच्या एका सत्रासाठी जरूर कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करूया. तर पुढच्या एका सामन्यासाठी आपण इन्व्हाइट करूया आदरणीय जमाने सरांना. आणि 74 धावांचा पाठलाग किंबहुना या सामन्याची रंजकता कशी असेल या ऐकूया त्यांच्या जुबानी.
चलो मसला प्लीज। बाजिल अरफा और मसला प्लीज अपने बल्लेबाज भेजे। 24 गेंदों में 74 का टारगेट खड़ा किया है मोहम्मद एलिवन श्रीवर्धन ने। प्रति ओवर तकरीबन 18.25, प्रति ओवर 3 छक्के चाहिए। हर ओवर में 3 छक्के चाहिए अगर इस मैच को जीतना है। स्पीड अप अंपायर, बैट्समैन जाइए, मसला के बैट्समैन। यस अंपायर, पहली गेंद फ्री हिट। मुस्तकीम हुर्जुक खुद कैप्टन है, अपने ऊपर भरोसा किया है और इस ट्रैक पर नदीम धायरेकर, सलाउद्दीन है और इस ट्रैक के ऊपर। प्रति ओवर तकरीबन हर ओवर में 3 छक्के चाहिए। अच्छी गेंद ऑफसाइड टू ऑफ स्टंप। मिड विकेट की तरफ खींचने का प्रयत्न किया था नदीम धायरेकर ने, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में। पहली गेंद पहली डॉट। जब जब एवरेज इतना आता है, जब स्कोर इतना बढ़ता है, स्कोर जब इतना आता है तो यकीन हल्का सा प्रेशर आता है, लेकिन नदीम धायरेकर है। शॉट पिच गेंद बैकफुट पर जाकर कट किया है पॉइंट के क्षेत्र में। 1 बॉल सीधे 4। चांस था नदीम धायरेकर को और चांस का फायदा भी उठाया। अपने बल्ले का मुंह खोला और पॉइंट के क्षेत्र में खेला। गेंद निकल के गई 4 रन के लिए। शॉट खेला, शॉट जारी है। लंगार के क्षेत्र में भागते हुए आए खिलाड़ी, मिड विकेट से भागते हुए प्रोडक्शन है वहां पर थोड़ी सी मिस फील्डिंग। तब तक दोनों बल्लेबाजों ने सुरक्षित अपने घर में पहुंचे, 2 रन हासिल किए। इस 2 के साथ 6 रन पे पहुंची थी मसला। बाजिल अरफा 11 मसला 6 पे पहुंची।
अच्छी गेंद, हल्की सी चेंज ऑफ पेस, हल्की सी चेंज ऑफ पेस की थी गेंद को, अब स्टंप के बाहर रखी। नदीम की वही कोशिश कि बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयत्न फिर एक बार असफल रहा। गेंद के विकेट कीपर के हाथों में, स्कोर में कोई इजाफा नहीं। 4 गेंदे 6 रन, यही ओवर होगा पावर प्ले का पहला ओवर। एज लगा, चांस था विकेट कीपर को, लेकिन काफी आगे गेंद गिरी। लेकिन मुस्तकीम अपने ऐसी गेंदबाजी कर रहे, रन को बचा रहे हैं। 5 गेंदे और केवल वो भी नदीम धारेकर के सामने 6 रन खर्च किए। इस ओवर की आखिर गेंद लेकर मुस्तकीम नदीम के सामने। शॉट है, हवा में झूलता हुआ, कॉलिंग कैचे, नो कॉलिंग कैच ड्रॉप हुआ। कैच का चार्ज था, आवाज भी दी मुस्तकीम ने कि कैचे, लेकिन कोई शतरक्षण गेंद के ऊपर नहीं पहुंचा। 1 रन मिला नदीम को। इस 1 के साथ बाजिल अरफा 11 मसला 7 पे पहुंची, केवल 7। जीतने के लिए टारगेट है 74 का। अठारह गेंदे 67 रन, 18 में 67, प्रति ओवर तकरीबन 22। हर ओवर में 3 छक्के और 1 चौका, हर ओवर में 3 छक्के और 1 चौका चाहिए इस मैच को जीतने। जब तक नदीम है यकीनन चांस है 70-30 का। सलाउद्दीन को अभी तक स्ट्राइक नहीं मिली। नदीम धारेकर को स्क्रीन के ऊपर दिखाया जा रहा है, यह है योद्धा, यह मैच को निकाल सकता है नदीम धारेकर। लेकिन खालिद आए ने गेंदबाज नदीम के सामने। ऑफसाइड टू ऑफ स्टंप, स्ट्रोक को खेला है, गेंद निकल के जा रही है, शत्र था मिड विकेट, 6 रन। फुल लेन की गेंद आई, सामने आए, खींच के मारा उस गेंद को, ताकत का इस्तेमाल किया, टाइमिंग थी, पावर, और गेंद गई मिड विकेट के क्षेत्र में 6 रन के लिए। इस 6 के साथ बढ़ता हुआ स्कोर, बाजिल अरफा 11 मसला 13 पे। खालिद को पहली गेंद पे पनिश। अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद, चेंज ऑफ पेस, हल्की सी स्लोवर, अब इस अपने उंगलियों पे गेंद को फेरा, हल्का सा टर्न दिया, ऑफसाइड टू स्टंप, और गेंद भी जर में डाली थी, समझ नहीं सके नदीम धारेकर। मिस हुई गेंद, स्कोर खड़ा है 1.2 ओवर्स 13 रन। शॉर्ट पिच गेंद थी, सामने खेला है, प्रोडक्शन है वहां पे, लेकिन चांस नहीं, और गेंद के एक्स्ट्रा कवर के ऊपर से 6 रन के लिए। इस 6 के साथ बढ़ता हुआ स्कोर, बाजिल अरफा और मसला 19 पे पहुंची। पनिश कर नदीम, एक शॉट मिड विकेट के क्षेत्र में, एक मिड ऑफ के क्षेत्र में शॉट खेला, वाह भाई वाह, पॉइंट के ऊपर से कड़क कड़क, और आज के दिन का सबसे बेस्ट शॉट 4 रन के लिए।
स्टाइलिश शॉट था, अपने आप को पोजीशन में किया। इट्स लाइक रोहित शर्मा शॉट। बल्ले का मुंह खोला और पॉइंट के क्षेत्र के ऊपर से सीधे 4, 223। वाह, फिर एक बार खालिद, शॉट है, प्रोडक्शन है वहां पे। एक ही रन मिलेगा नदीम दारेकर को। इस एक के साथ बढ़ता हुआ इसको 224। 1.5 गेंदे, 11 गेंदों में 24। 1.5 was 24 रन्स। 224 के 224 अकेले, वन मैन शो नदीम दारेकर। पहली मर्तबा सलाउद्दीन स्ट्राइक के ऊपर। जीतने के लिए 74, 50 की जरूरत है। मिनाज आर्ट्स की धड़कनें थक 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 थक, कभी नीचे कभी ऊपर। शॉट खेला, शॉट खेला, शॉट खेला। प्रोडक्शन है वहां पर मिड विकेट क्षेत्र से भागते हुए। एक रन मिले, दूसरा रन भी आसानी से मिला। इस दो के साथ बढ़ता हुआ स्कोर। बाजिल अरफाइल मसला 26। जीतने के लिए चाहिए 48 रन, 48 रन, 12 गेंदे, 48 रन प्रति ओवर। 24 चाहिए। 24 मतलब 4 छक्के, हर ओवर में 4 छक्के। इट्स अ टफ टास्क, यकीनन टफ टास्क। लेकिन प्रेक्षकों की नजरें केवल और केवल नदीम दारेकर के ऊपर। अगर ये न रहता तो यकीनन मसला के लिए काफी मुश्किल है। लेकिन ये जब तक जीवित है नदीम दारेकर, तब तक मैच बन सकता है, वरना ना। बारह गेंदे, 8 शॉट चाहिए नदीम दारेकर। 8 शॉट ओवर द रोप। शुएब बैटिंग में काफी बढ़िया कार्यक्रम किया था शुएब ने। एक ऑलराउंडर प्लेयर, एक ऑलराउंडर खिलाड़ी। अच्छी गेंद जर में डाली थी। जर में आलिम ब्लवकर के ऊपर प्रेशर से बढ़कर प्रेशर। लेकिन ये एक ऐसा एक्सपीरियंस अंपायर है। यस बिलाल, डिसीजन जैसे था वैसे। अंपायर का जो डिसीजन था वही डिसीजन। टू 2.1 वर्स शुएब। आज पूरे रात कार्यक्रम किया शुएब ने, बैटिंग के हिसाब से, गेंदबाजी के हिसाब से। एस नदीम दारेकर अपेक्षाएं, उम्मीदें। 11 गेंदे, 8 शॉट ओवर द रोप। ग्यारह में 8। शॉट है पॉइंट के क्षेत्र में, लेकिन प्रेक्षक है वहां पे सीधे क्षेत्ररक्षण के हाथों में। कैच दे बैठे नदीम दारेकर। बैट्समैन नदीम दारेकर गोज बैक टू द पवेलियन। के लिए खुशखबर वसीम भाई फैंस क्लब टीम से रंजीत पराठे और उस्मान पटेल, ये 2 खिलाड़ी आ रहे। वाह, अपर तुरिल की तरफ से श्रेयस कदम
और आशीष महरून लोअर तुरी की तरफ से धीरज भोयर और प्रथमेश म्हात्रे। खामगांव की तरफ से चैतन्य पाटिल और सूरज पाटिल, जो दो खिलाड़ी थे गए टूर्नामेंट में। क्लास की गेंदबाजी, क्लास की बैटिंग। चांडवे की तरफ से योगेश पेनकर प्लस वो खुद एक और आइकॉन लाने वाले हैं। शतरक्षण, पाड़ी के शतरक्षण में क्या बेस्ट, या पैसों की बरसात, पैसों की बरसात। ये कैच किया जाएगा इस टूर्नामेंट में, ये कैमरे के अंदर कैच किया जाएगा। ये यादें जुई शबाब की टूर्नामेंट की, ये यादें जब पैसों की बरसात की थी, जहां शतरक्षण ने कैच लिया था, उसके ऊपर पैसे बरसाए गए। हुजैफ काफी बेस्ट बैट्समैन है, लेफ्ट हैंडर। अच्छी गेंद ऑफ साइड टू ऑफ स्टंप, लेकिन और बाहर जाते हुए अंपायर आलिम पलवकर का इशारा कि इट्स वाइट। इस वाइट के साथ बढ़ता हुआ स्कोर 27। मुस्तकीम आहिस्ता आहिस्ता अपने, मुस्तकीम इस टीम के कैप्टन है, मोहम्मद 11 श्रीवर्धन की टीम के कैप्टन है। अच्छी गेंद, फिर एक बार बीट किया मुस्तकीम को, गेंद निकल के गई विकेट कीपर के हाथों में। क्या ये शुएब ये मैन ऑफ द मैच की तरफ जाते हुए अगर मैच को जीतेंगे श्रीवर्धन की साइड से, शुएब बेस्ट ऑलराउंडर परफॉर्मेंस। नौ गेंदे, 47 चाहिए। एज लगा, कैच का चांस, यस, somebody take the catch, and batsman Uzair goes back to the pavilion. Daniel is there. सुनिए, जमाने के खुदाओं से यही है दुश्मनी हमारी, जमाने के खुदाओं से यही है दुश्मनी हमारी। वो सजदे चाहते हैं और हमें झुकना नहीं चाहते, वो सजदे चाहते हैं और हम झुकना नहीं चाहते। आज श्रीवर्धन यकीनन झुकना नहीं चाहती। क्या बात है, एक मिनट तो रुकना बॉस, एक मिनट के बाद फिर। आज दिन जहां मुबीन पलवकर जहां पे वरन के सामने श्रीवर्धन ने 31 रन को बचाया, वहां उनकी तकदीर, किस्मत ऐसी लिखी गई और किस्मत खेल को बदल के गई। और आज ये टीम आहिस्ता आहिस्ता अपनी मंजिल की तरफ। यश शुएब फिर एक बार अच्छी गेंद, शॉट खेला, बॉलर बैक ट्रायल, प्रोडक्शन है वहां पे, बेस्ट शतरक्षण। एक रन मिला बल्लेबाज को, इस एक के साथ बढ़ता हुआ इसको 28। सात गेंदे 46, प्रति गेंद तकरीबन 6.50। स्विच हिट करने का प्रयत्न, ऑफसाइड ड्रॉप स्टंप गेंद थी, बल्ले और गेंद के बीच में कोई संपर्क नहीं, गेंद निकल के गई विकेट कीपर के हाथों में। 6 गेंदे 46 रन। ये से एक बार फिर वही बताना चाह रहा हूं, मिनाजार्स मुबीन, और जिसने कहा कि एक बार जमाने के खुदाओं से यही है दुश्मनी अपनी, वो सजदे चाहते हैं और हम झुकना नहीं चाहते। और यकीन ना भाई ना, और यकीन आज श्रीवर्धन झुकना नहीं चाहती।
यस अहमद। सबसे बड़ा आइकॉन आ रहा है शुएब भाई पाचकर मित्र मंडल की टीम में। अरसलान पल्लवकर का कहना है कि सबसे बेस्ट शॉट खेला है, शॉट है, क्लियर करके रखा है ओवर द रोप, इट्स अ 6। पांच में 40, 5 गेंदे जीतने को 40। सरफराज शॉट खेला है, शॉट खेला है, प्रोडक्शन वहां पर भागते हुए लॉन्गॉन के क्षेत्र से आए। 1 रन मिला बल्लेबाज को। इस 1 के साथ बढ़ता हुआ इसको 35। जीतने के लिए 4 में 39, प्रति गेंद 10 रन। कल यकीनन कल आइकॉन का दिन है, अच्छे अच्छे मैचेस होंगे और प्रेक्षकों के डिमांड पे मैं पूरे दिन कल कमेंट्री करूंगा, पूरी रात। शॉट खेला मिड विकेट के क्षेत्र में, क्षेत्र रक्षण है वहां पे। 1 ही रन मिलेगा बल्लेबाज को। 36, 4 गेंद, 3 में 38। अच्छी गेंद, स्लोवर थी, चेंज ऑफ पेस, अपनी उंगलियों के ऊपर गेंद को फेरा, बट बल्लेबाज को समझ न सके बल्लेबाज। गेंद निकल गई विकेट कीपर के हाथों में। 2 में 38। आज के इस दिन का ये सरदार तकरीबन मोहम्मद अलीवन श्रीवर्धन आज के दिन का धुरंधर सुरन श्रीवर्धन। 2 गेंदे 38 रन। आलिम पलवकर ने बेस्ट अंपायरिंग की, बिलाल ईसा ने, फराज देशमुख टॉप लेवल की अंपायरिंग। ऐश शॉट को खेला है, इट्स अ शॉट है और ये जा रही है ओवर द रोप, किसी को कोई चांस नहीं। जाके गेंद को ढूंढ के लाओ, अंधेरे में गेंद गई। 6 रन। खासकर जूही शबाब का और तेलंगा शम्स 11 का जो कार्यक्रम कर रहे हैं, जो सजा रहे इस टूर्नामेंट को, जो हर चीज दिखा रहे हैं, वो अब्दुल अजीज पलवकर। मैन ऑफ द मैच ओनली वन शुएब। शुएब बेस्ट और ऑलराउंडर परफॉर्मेंस, बेस्ट बैटिंग, बेस्ट बॉलिंग, मैच को जिता के गए। इस मैच के पहले भी मैन ऑफ द मैच था शुएब को और ये सेकंड मैन ऑफ द मैच होगा उनका। चलो भाई शुएब टॉस बॉक्स में आइए। वेल प्लेड, वेल ऑलराउंडर परफॉर्मेंस। मोहम्मद अलीवन श्रीवर्धन बेस्ट बैटिंग की, 74 रन बनाई, वो भी क्वार्टर फाइनल में। जब इतना बड़ा स्कोर आता है जिया पलवकर तो ऑटोमेटिकली प्रेशर आता है सामने की टीम पे, और यही हुआ। थोड़े से चल जिया, ये जिया आ जाओ, शुएब आ जाओ, आलिम आ जाओ ना।
वो मसला को दियो हाँ हाँ दे दो। ये सम्मान चिन्ह है शुएब, वेल प्लेड यार। जान तो इतनी नहीं है लेकिन खेल खेला है यार। बॉलिंग भी अच्छी, बैटिंग भी अच्छी। ये पोटाचा समाधान इनकी तरफ से एक 2 लीटर्स की कोल्ड ड्रिंक प्लस सम्मान चिन्ह। कुछ बोलेंगे शुएब? ओके, बेस्ट ऑफ लक आपके लिए सेमीफाइनल के लिए। और इसी के साथ आज के दिन का खेल यहाँ खत्म हुआ। कल मालूम है आपको कि 9+2 विलेज टू विलेज यानी 9 + 2 आइकॉन, और हम लेके जा